नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आता वाक्यातल्या क्लॉजेस वेगवेगळ्या करण्याकरता काही जे नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला नियम, सर्वप्रथम वाक्यामधील क्रियापदं काय करायची आहेत, आपल्याला मोजायची आहेत आणि ती क्रियापदं मोजल्यानंतर एक अवतरण चिन्हामध्ये सगळी क्रियापदं लिहून काढायची. जेवढी वाक्यामध्ये क्रियापदं असतील तेवढीच त्या वाक्यामध्ये काय असतील, क्लॉजेस म्हणजेच उपवाक्य असतील. आता नियम 2, प्रत्येक वाक्यामध्ये कमीत कमी एक मुख्य म्हणजे प्रधान उपवाक्य म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज असते. त्या क्लॉजला कसं विलग करायचं किंवा कसं ओळखायचं त्याची विधी बघा. आता बघा, एक वाक्य आपण घेऊ. आय से दॅट यू विल नॉट फेल बिकॉज यू आर वर्किंग हार्ड. आता मी म्हणतो की तू आय से दॅट मी म्हणतो की यू विल नॉट फेल, तू नापास होऊ शकणार नाहीस, कारण की तू मेहनती आहेस. आता हा या वाक्याचा आपण अनुवाद केला की मी म्हणतो की तू अयशस्वी होणार नाही कारण की तू मेहनती आहेस. आता याच्यामध्ये पहिला नियम काय, तर ह्या वाक्याचा काय करायचा, आपल्या मातृभाषेत अनुवाद करायचा आणि तो वारंवार वाचायचा. दुसरं, आता याच्यामध्ये वाचल्यानंतर असं कोणतं क्लॉज आहे किंवा कुठलं उपवाक्य आहे की जे कुणावरही डिपेंड नाही आणि ते पूर्ण अर्थ म्हणजे ज्यातून पूर्ण अर्थ किंवा पूर्ण भाव व्यक्त होतो. जे उपवाक्य पूर्ण भाव व्यक्त करत असेल तर ते उपवाक्य असेल प्रिन्सिपल क्लॉज. दुसरा नियम असा आहे की बघा, मराठीमध्ये कीने तर कोणत्याही वाक्याची सुरुवात होत नाही, कारण कीने कोणत्याही वाक्य सुरुवात होत नाही, बरोबर आहे. मग आता वरील वाक्यामध्ये जर आपण दॅट यू विल नॉट फेल, की तू अयशस्वी होणार नाहीस, आणि कारण की तू मेहनती आहेस, या शब्दांनी तर वाक्य कधीही सुरू होत नाही, मग आपलं मातृभाषा असो की कुठली भाषा. मग प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे मग प्रधान उपवाक्य नेमकं कोणतं असेल, तर यावरून आपल्याला असं लक्षात येईल की प्रिन्सिपल क्लॉज काय येईल, तर मी म्हणतो आय से, हे काय येईल, मुख्य उपवाक्य. दुसरं उदाहरण बघा. द बॉय हू स्पीक्स द ट्रूथ इज लव्ड बाय ऑल. आता हे जे उपवाक्य आहे, द बॉय इज लव्ड बाय ऑल, हे हू स्पीक द ट्रूथ, तर याच्यामध्ये काय, आता हे उपवाक्य आहे, याच्यामध्ये किती क्लॉज आहेत, तर याच्यामध्ये 2 क्लॉज आहेत. याच्यामध्ये 2 क्लॉजेस आहेत. हू ह्या शब्दाने बॉयबद्दल हू स्पीक्स द ट्रूथ म्हणजे तो मुलगा कसा बोलतो हे त्याने दाखवलं आहे, आणि ती बॉय बद्दल विशेषता प्रकट करते, विशेषण दाखवते. हू स्पीक द ट्रूथ, तो कसा बोलतो तो मुलगा. मग हू स्पीक द ट्रूथ हे झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाली, आणि द बॉय लव्ड बाय ऑल हे झालं प्रिन्सिपल क्लॉज. लक्षात आलं. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे सगळं पाहिलेलं आहे, आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये
आपण मागच्या व्हिडिओजमध्ये क्लॉज कशी ओळखायची, नाऊन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आपण पाहिलं. आणि आपण नामबोधक पोटवाक्य वगैरे आपण ओळखलं. प्लीज टेल मी व्हेन यू विल कम हिअर, नाऊन क्लॉज आहे. टेल मी द टाइम व्हेन यू विल कम हिअर हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आता आपण काही ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि नाऊन क्लॉज बघणार आहोत. व्हेन ही केम आय गेव हिम अ पेन हे ॲडव्हर्ब क्लॉज आहे, कारण व्हेनने चालू झालं. प्लीज कम टुडे, व्हेन इज इक्वल टू into bracket is equal to and then bracket close, I shall tell you everything, coordinating clause आहे. आता बघा, that he said that he was ill, noun clause आहे. त्यानंतर that he विल कम इज सर्टन हे सुद्धा नाऊन क्लॉज आहे आणि नॉमिनेटिव्ह केस आहे. द न्यूज दॅट ही फेल्ड इज करेक्ट हे सुद्धा नाऊन क्लॉज आहे. केस इन अपोजिशन आहे. पुढचं वाक्य, हिज ग्रेट फिअर इज दॅट ही मे फेल हे नाऊन क्लॉज आहे, कॉम्प्लिमेंट आहे. पुढचं, व्हेअर इज द पेन दॅट आय गेव यू हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, दॅटचा वापर झालेला. ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट पास हे ॲडव्हर्ब क्लॉज आहे, शोईंग इफेक्ट. आय वर्क दॅट आय मे बी रिच ॲडव्हर्ब क्लॉज आहे, शोईंग पर्पज. आय एम ग्लॅड दॅट इंटू ब्रॅकेट बिकॉज ब्रॅकेट क्लोज यू हॅव पास्ड ॲडव्हर्ब क्लॉज आहे, शोईंग रिझन. पुढचं बघा, हाऊचा वापर बघा. टेल मी हाऊ यू पास्ड नाऊन क्लॉज आहे. धिस इज द वे हाऊ यू पास्ड हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्यानंतर आपण आता इफचा वापर बघूया. आस्क इफ ही इज ॲट होम नाऊन क्लॉज आहे. इफ यू कम टू मी आय शॅल हेल्प यू ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आता आपण हूचा वापर बघू. डू यू नो हू रोट धिस बुक नाऊन क्लॉज. डू यू नो द टीचर हू रोट धिस बुक ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आय मीट रामा हू into bracket is equal to and he bracket close gave me your pen coordinate clause आहे. I did, पुढचं वाक्य, I did not beat the boy who into bracket is equal to because he bracket close was innocent ॲडव्हर्ब क्लॉज आहे, शोईंग रिझन. आता आपण ॲजचा वापर बघू. ही डिड ॲज ही वॉज आस्क्ड ॲडव्हर्ब क्लॉज, शोईंग मॅनर. ही पास्ड ॲज ही वर्कड हार्ड ॲडव्हर्ब क्लॉज, showing cause.
शी इज ॲज वाईज ॲज शी इज ब्युटिफुल. ॲडव्हर्ब क्लॉज शोईंग डिग्री. सच men as are false to their friends should not be trusted. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अँडचा वापर बघणार आहोत. धन्यवाद.